हे गाईज, गुड मॉर्निंग. अधिक महिना चालू झालेला आहे आणि आम्हाला धोंड्याच्या जेवणाचं निमंत्रण आलेलं आहे जुन्नरवरून. सो आम्ही निघालेलो आहे. हे बघा पंकज. हॅलो. आणि बेबी आर यू एन्जॉईंग द राईड? अनलाईक अदर ट्रॅव्हल्स, आता आमच्याकडे छोटूसा बेबी आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे खूप सामान आहे. आमची पूर्ण मागची सीट फुल झालेली आहे. तुम्हाला या व्लॉग मध्ये संपूर्ण आम्ही धोंड्याचा आमचा जो काही अधिक मासचा सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत ते मी दाखवणार आहे. So, see you in the upcoming section of the vlog. कार्ट असल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. हे गाईज, आम्ही एक हॉल्ट घेतलेला आहे, आकाशला थांबलोय. हे बघा पंकज काय घेतोय. पंकजने त्याची कॉफी घेतलेली आहे आणि आम्ही मिसळ ऑर्डर केलेली आहे. वेट करतोय मिसळसाठीचा. आणि एक मिनिट, बेबी काय करते दाखवते. से हाय हाय. आम्ही विचार करत होतो की आता बेबी सोबत आहे तर आकाशला थांबायचं की नाही. अदरवाईज असं कधीच झालं नाही की आम्ही या रोड वरून गेलो आणि आकाशला थांबलो नाही. बिकॉज आम्हाला दोघांना पण आकाश स्नॅक्स वगैरे खूप आवडतं. तिला पण सवय लावली पाहिजे ना फिरायची. आता आमचा प्रॉब्लेम होऊन बसला. जी बाबा स्वागत करताय. चुकू तो मस्त जरा मोठी वाटायला लगी. दुसरा दिवस उजाडला. सकाळपासून घरात एक वेगळीच लगबग आणि उत्साह होता. बाबांनी शेतातून सजावटीसाठी अगदी ताजी आणि सुंदर फुलं आणली होती. धोंडे जेवणासाठी आमरसाचा बेत असल्यामुळे डायनिंग टेबल रसाळ आंब्यांनी अगदी भरून गेला होता. किचनमध्ये पुरणपोळीची अगदी जय्यत तयारी सुरू होती आणि पुरणाचा सुगंध संपूर्ण घरभर पसरला होता. अधिक मासातील धोंडे जेवणात हे गोड पुरणाचे धोंडे खास बनवले जातात. गोड पदार्थांमधून आनंद, शुभेच्छा आणि नात्यामधला गोडवा व्यक्त करण्याची ही सुंदर पद्धत आहे. थोड्याच वेळात औक्षणासाठी सुंदर ताट सजवण्यात आलं. आई बाबांनी आणि काकू काकांनी आम्हाला प्रेमाने ओवाळलं. अधिक मासानिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू देऊन आमचा मान सन्मान केला. काकींनी ताटाभोवती फुलांची सुंदर सजावट केली होती. पुरणाची पोळी, आमरस आणि इतर स्वादिष्ट पदार्थांनी ताट सजून गेलं होतं. अशा प्रकारे आमचं अधिक मासातील धोंडे जेवण अगदी आनंदात पार पडलं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.